आपल्या चॅनलवर पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्याची सिरीज सुरू होत आहे आणि आजची त्यातलीच पहिली रेसिपी आहे। आज आपण बनवत आहोत माकड सेंडीची भाजी। आता ही भाजी जी आहे ती खूप दुर्मिळ आहे। बऱ्याच भागात भेटते, बऱ्याच भागात भेटत नाही, पण ही भाजी खूप हेल्दी असते। माकड शेंडी ही निसर्गाचं एक वरदानच मानली जाते, कारण हिच्यामध्ये खूप सारे विटॅमिन्स, फायबर्स आणि शरीरासाठी असणारे पोषक तत्व आहेत आणि ही भाजी शरीराला खूप लाभदायक आहे। तर माकड शेंडी विषयी बोलायचं झालं तर ही भाजी जी आहे ती वजन कमी करण्यासाठी खूप चांगली मदत करते। या भाजीमध्ये भूक नियंत्रित ठेवणारे गुणधर्म असतात। ही भाजी खाल्ल्याने शरीरातील फॅट बर्न होण्यात मदत होते। तसंच डायबिटीससाठी ही भाजी रामबाण उपाय आहे। रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी ही रानभाजी अत्यंत गुणकारी मानली जाते। तसंच पित्त आणि पोटाचे विकार, शरीरातील वाढलेली उष्णता आणि पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी ही भाजी गुणकारी आहे। त्याच पद्धतीने तुमची पचनक्रियाही सुधारते। या रानभाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, अँटीऑक्सिडेंट, विटॅमिन आणि विशिष्ट प्रकारचे ग्लुकोसाइड असतात, जे शरीरातील अतिरिक्त चरबी शोषून घेण्यास आणि ऊर्जा वाढवण्यास मदत करतात। पावसाळ्यात मिळणारी ही दुर्मिळ रानभाजी आरोग्यासाठी एक उत्तम औषध आहे। या पावसाळ्यामध्ये ही भाजी नक्कीच तुम्ही तुमच्या घरामध्ये बनवून खावी। ही भाजी खाण्यासाठी हलकी कडवट लागते आणि हलकी आंबटही लागते। आता आजची जी मी भाजी आणलेली आहे ती थोडीशी कवळी आहे, म्हणून याच्यावरच्या ज्या वरून तुम्हाला काटे दिसते ना, हलके, तर ते काढायची गरज नाही आहे। जर तुमची भाजी थोडीशी निब्बर असेल तर दोडके जसे आपण वरतून खिसून घेतो, दोडक्याचे जसे शिरा काढतो, तसं या भाजीच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत। बऱ्याच जागेवर ही भाजी ठेचून बनवली जाते, जसं आपण मुळा ठेचतो त्याच पद्धतीने। पण मी जी भाजी आणलेली आहे ती एकदम कवळी आहे, तर म्हणून मी तिला ठेचणार नाही आहे, कट करून बनवणार आहे। जसं आपलं कारलं लागतं, कारलं खूप जास्त कडू असतं, पण ही भाजी कारल्या एवढी कडू नसते, हलकी कडू असते, पण खायला एवढी चविष्ट आहे। आणि यातले गुणधर्म तर तुम्ही पाहिलेच, काय गोष्टी या भाजीमध्ये आहेत। तर आपल्या आरोग्यासाठी ही भाजी खरंच खूप गरजेची आहे। तर या पद्धतीने मी बारीकसर ही भाजी कट करून घेतली आहे। आता डायरेक्ट आपण वळूयात रेसिपीकडं। तर ही भाजी मी सुक्की बनवत आहे आणि ह्या भाजीला सुक्कीच बनवलं जातं। आता तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवू शकता, पण नॉर्मल जी गावरान रेसिपी आहे ती तुमच्यासोबत शेअर करते। ही भाजी शक्यतो जंगलामध्ये आणि डोंगरावर खूप येते आणि नक्की एक वेळेस पावसाळ्यामध्ये ही भाजी ट्राय करा, कारण ही पावसाळ्यातली रानभाजी आहे आणि पावसाळ्यामध्ये जेवढ्या काही रानभाज्या येतात तेवढ्या आपण खायलाच हव्या, कारण पावसाळ्यामधल्या रानभाज्या खाल्ल्यानंतर आपल्यामध्ये वेगळीच ऊर्जा जी आहे ती सामावलेली असते। म्हणजे वेगळ्याच ऊर्जेचा स्रोत आपल्यामध्ये तयार होतो, ज्याने पावसाळ्यामधले जे वेगवेगळ्या प्रकारचे रोग असतात ते आपल्याला होत नाहीत आणि आपल्यामध्ये इम्युनिटी सिस्टम जी असते ती स्ट्रॉंग होते। या रानभाज्यामध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट असतात आणि जे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे असतात। तर आता तव्यावर तेल घालून तेल छान कडक गरम करून घेतलं। त्याच्यानंतर आता आपल्याला तेलात चिमूटभर जिरे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घातलेल्या आहेत। लसूण खरपूस लाल रंगावर होऊन द्यायचा। त्याच्यानंतर बारीक कट केलेला एक कांदा घालायचा। या भाजीला कांदा आवर्जून घाला आणि छान कांदाही 2-3 मिनिट परतून घ्या। मस्त कांदा परतून झाल्यानंतर जी आपण माकड शेंडी कट करून ठेवलेली होती ती इथं तव्यावर घालून घ्या। मस्त 4-5 मिनिट मिडियम गॅसवर तव्यावर ही माकड शेंडी परतून घ्या। जेवढी छान परतून घेताल तेवढी भाजी खायला खमंग आणि टेस्टी लागते। आता इथं छान 2-3 मिनिट ही माकड शेंडी परतून घेऊन 5 मिनिट हिला वाफ देऊन घेतली।
5 मिनिटांमध्ये ही माकड शेंडी खूप चांगल्या पद्धतीने वाफलून निघते। बघा, आता ही भाजी बनवायच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत। निब्बर माकड शेंडी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, ही माकड शेंडी ठेचून किंवा कट करून शिजवून घ्यायची। शिजताना थोडीशी चिंच घालायची, म्हणजे याच्यामधला कडवटपणा कमी होतो। जर तुम्ही हलकी कडवट भाजी खाता असाल तर ठीक। ही कवळी होती म्हणून खूप जास्त कडूही नव्हती आणि हलकी आंबूसही होती, तर याच्यामध्ये चिंच वगैरे मी काही घातली नाही। आता वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारची थोडीफार बदलीने ही भाजी येते, तर शक्यतो याच्यामध्ये चिंच घालून, जसं कारल्याला चिंच घालतो तशा पद्धतीने यात चिंच घालून ही भाजी बनवली जाते। पण या भाजीमध्ये आज मी चिंच वगैरे काही घातली नाही, सिंपल पद्धतीने केली आहे। एकदम मस्त गावरान तडक्याने ही भाजी बनवली, पण खायला खूपच भारी लागते। आता ही माकड शेंडी छान परतून झाल्यानंतर मऊ ही झाली आणि नंतरून वरून मी मीठ घातलं आणि हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले होते, ते इथं घालून घेतले। मस्त इथं ही शेंगदाण्याची चटणी घालून 2-3 मिनिट भाजी परतून घेतली आणि माकड शेंडीची टेस्टी भाजी तयार झाली। तुम्ही या पावसाळ्यात नक्की ट्राय करा।